दक्ष पत्रकार संघाचा स्पॉट पंचनामा. विश्वनाथ गावातील महिला बचत गटांच्या फसवणुकी संदर्भात पत्रकार परिषद संपन्न. तर 1 ते 1.5 लाख रुपये किमतीचे मशिनरी, 5 ते 5.5 लाख दाखवत कोट्यवधींचा भ्रष्टाचार. महिला बचत गट करणार 9 ऑगस्ट क्रांती दिनी आंदोलन. याबाबत अधिक वृत्त अशी की जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती व ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद तसेच मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटाच्या नावावर झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार, शासन निधीचा अपहार, महिलांची फसवणूक, चौकशीची दिशाभूल, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदार महिलांना राजकीय सामाजिक दबाव टाकून धमकावणे तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उद्धव धारणे जिल्हा व्यवस्थापक, लोकेश सोनवणे तालुका व्यवस्थापक, हेमंत गवते तालुका व्यवस्थापक, ईश्वर पाटील अभियान व्यवस्थापक, वर्ष हिरे, ज्योती पगारे, पराग विस्पुते अकाउंटंट पंचायत समिती धुळे तसेच कालावधीत संबंधित प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे BD बोटे, अतिरिक्त पदभार सांभाळणारे पवार यांनी संबंधित मशिनरी पुरवणाऱ्या वेंडरला व मशिनरी कंपनीच्या मालकाला हाताशी धरून निकृष्ट दर्जाची पूर्ण धुळे जिल्ह्यात पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करून ती कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावी. गरीब शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी सर्व जाती धर्मातील महिलांना न्याय मिळवून द्या. मशिनरी परत देण्यात याव्यात जेणेकरून त्यांना उदरनिर्वाह त्यांना करता येईल. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. कठोरात कठोर विभागीय कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केली आहे. सदर याबाबत जर चौकशी पूर्ण झाली नाही तर 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेतून महिलांनी दिला असून दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक दीपकुमार बागुल यांच्या नेतृत्वात सदर या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडली. तर येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी देखील याबाबत शासनाने दखल घेतली नाही तर 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा देखील इशारा या पत्रकार परिषदेतून महिला बचत गटच्या सर्व महिलांनी दिला आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत दक्ष पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपकुमार बागुल, शंकरांना खरात, सरपंच दुर्योधन पाटील, येथील महिला बचत गटच्या महिला पदाधिकारी भारती माडी, रेखा कृष्ण पाटील, मनीषा पाटील, संगीता पाटील, सुनीता पाटील, अस्मिता पाटील, सुवर्णा पाटील, विमल पाटील आदी सर्वच महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याची मी धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आहे. उमेद अभियानाअंतर्गत मानव विकास योजनेतून आम्हाला मशिनरी देण्यात आलेल्या आहेत. ऑल इन वन आणि भरड धान्य ह्या 2 मशिनरी ह्या पूर्ण तालुक्यात वाटप झालेल्या आहेत. ह्या मशिनरी निकृष्ट दर्जाच्या आणि बंद आहेत. महिलांना उद्योगासाठी हे मशिनरी देण्यात आल्या होत्या. महिला उद्योजक व्हाव्या, महिला सक्षमीकरण व्हावं, याच्यावर त्यांचं आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एक ठोस पाऊल उचललेलं होतं. पण याच्यामध्ये काही अधिकारी जे आहेत उमेद अभियानाचे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर जे अधिकारी आहेत यांनी त्याच्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. ज्या मशिनरी 6 लाखाच्या 1 युनिट आहे त्याच्यामध्ये ग्रामसंघाचा सोयीस्ता आहे 1.5 लाख रुपये आणि गटाला जर दिले तर गटाचा सोयीस्ता आहे 60,000 रुपये. या मशिनरींची किंमत केल्यानंतर 1,20,000ची ती मशिनरीची आत्ताची किंमत आहे, ती आम्हाला दिलेली आहे 6 लाखात. तर या मशिनरी पूर्णपणे बंद आहेत. आमचा लढा हा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. आमचा अभियानाशी कुठलाही लढा नाही, कारण उमेद अभियान हे महिलांसाठी एक वरदान आहे. याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे. महिलांना आशेचं किरण जे मिळालेलं आहे ते उमेद अभियानामध्ये मिळालेलं आहे. उमेद अभियानावर महाराष्ट्र शासनाने खूप काही निधी खर्च करून महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो खरंच एक मानाचा मुजरा करावा असा त्यांचा तो उद्देश आहे. पण याच्यामध्ये हे जे काही अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे त्या उमेद अभियानाच्या या सर्व यंत्रणेला गालबोट लागतोय. उमेद अभियानाची जी छबी आहे ती मलिन होते ती फक्त ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे. आमचा जो लढा आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे.
आता आमचा सगळ्यात पहिली मागणी होती आणि आहे की महिलांना जे फसवणूक झालेली आहे त्या मशिनरींची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन हा भ्रष्टाचार नेमका कुठे आणि कसा झाला याची चौकशी करून प्रशासनाने चौकशी करून जर कधी हे सगळे गुन्हेगार ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, जे महिला केडर आहेत, केदारांचं वेळेवर मानधन होत नाही, मानधनात कपात होते। धुळे जिल्ह्याला जवळपास 1200 केडर आहेत। 1200 केडरांपैकी किती केडरांना वेळेवर मानधन झालं आणि ज्यांचं नाही झालं मग हा पैसा गेला कुठे? महिलांनी केलेल्या कामाचा जर मोबदला महिलांना मिळत नसेल आणि हे लोक त्या महिलांना जर दमदाटी करत असतील आणि दमदाटी करून महिलांना धमकवतात की जर तुम्ही आमच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही तुमचे पद काढून घेऊ, तुमच्या नोकऱ्या जातील, अशा ज्या धमक्या आहेत त्या धमक्यांचा आम्ही त्याचा विरोध करतोय। नंतर आम्ही जेव्हापासून जवळपास आम्ही 12 मे पासून ही तक्रार सुरू केलेली आहे। 12 मेला आम्ही पहिली तक्रार केली, तेव्हापासून तर आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळता आम्हाला मानसिक त्रास झालेला आहे। महिलांना गावोगावी जाऊन हे अधिकारी उद्धव धारणे, ईश्वर पाटील, लोकेश सोनोने, हेमंत गवते हे स्वतः महिलांच्या घरी जाऊन महिलांना धमकवत होते। विश्वनाथ गावामध्ये येऊन सुद्धा त्या महिलेला यांनी धमकवलं, ते पुढील याच्यात त्या महिला सांगतीलच तुम्हाला। इथं येऊन धमकवल्यानंतर महिलांनी ऐकलं नाही तर त्यांना शेवटची धमकी दिली की तुमच्या गावाचे सगळे बचत गट आम्ही ब्लॅक लिस्टेड करू आणि तुम्हाला कुठलाही लाभ मिळू देणार नाही, शासनाचा लाभ मिळणार नाही, असं त्या महिलांना सांगून गेले आणि यांनी महिलांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला। आम्हाला न्याय हवा होता, न्याय हा आम्हाला शासनाकडनं हवा आहे। आम्ही मागणी शासनाकडे केलेली आहे, तर आमच्या बदनाम्या करायला, महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, महिलांना ब्लॅक लिस्टेड गट करायच्या धमक्या, महिलांवर चुकीचे आरोप करणे, या गोष्टी करण्यासाठी मोकळं का सोडलं गेलं या अधिकाऱ्यांना? का शासनाचा यांच्यावर वचक नव्हता का? आम्ही दिलेल्या निवेदनाची कुठे दखल नाही का? मग महिला आहेत म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही का? आम्ही न्याय मागण्याच्या पात्र नाहीत का? याच्यासाठी आम्ही 16 तारखेला आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं। आम्ही बिऱ्हाड आंदोलन करणार होतो, त्यासाठी आम्ही शहर पोलीस स्टेशनला जेव्हा PI साहेबांना याचं लेटर दिलं, निवेदन दिलं की आमचं आंदोलन आहे, त्यावेळेस PI साहेब यांनी, शहर पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या म्हणजे गुन्हे दाखल करा। म्हटलं यस, मग गुन्हे आम्ही दाखल करू, तुम्ही तुमच्या आंदोलनाला स्थगिती द्या। आम्ही साहेबांच्या विनंतीला आणि त्यांच्या आश्वासनाला मान देऊन आमचं आंदोलन स्थगित केलं। त्यांनी येत्या 10 ते 12 दिवसात आम्ही गुन्हे दाखल करू असं म्हटलं होतं, पण आता त्या गोष्टीला सुद्धा 8 ते 10 दिवस होत आलेले आहेत, पण अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। जर गुन्हा दाखल झाला नाही, आम्ही महिला आहोत पण कमजोर नाही, आम्ही सगळ्या महिला न्यायाच्या बाजूने लढतोय। यांनी महिलांमध्ये गैरसमज करून महिलांच्या विरोधात महिला उभ्या केल्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या महिला उभ्या केल्या त्या खरोखर स्वतःच्या मर्जीने आल्या होत्या की त्यांना धमकावून आणल्या गेल्या होत्या? त्यांना धमकावून आणले, चुकीची मेसेज टाकून आणले, याचे मेसेजचा पुरावा माझ्याकडे आहे। महिलांना मीटिंग वेगळ्या प्रकारची सांगितली आणि त्यांना डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला बोलवण्यात आले। काही महिला त्याचे पुरावे द्यायला सुद्धा तयार आहेत। हे सगळं झाल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवशी आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत। बिऱ्हाड आंदोलन, अमरण उपोषण आम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू। 15 ऑगस्ट पर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मी सांगते, आम्ही त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आत्मदहन करणार आहोत। आमचा न्याय आहे, जर महिलांना न्याय मिळाला तर महिला रस्त्यावर उतरण्यासाठी अजिबात रिकाम्या नसतात, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये। आम्ही कायदेशीर कारवाई सगळ्या करून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि याला जबाबदार हे विश्वनाथ गावामध्ये पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण हेच होतं की इथं ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही बघा की काय परिस्थिती आहे, मशिनरीची काय परिस्थिती आहे आणि ग्राउंड लेवलला काय काय त्रास झालेला आहे, हे सगळं या ग्राउंड लेवलच्या सगळ्या महिला तुम्हाला याच्यातून पुरावेसहित जबाब देतील। आज जे पत्रकार परिषद आयोजित केली
त्याचा उद्देश एकच आहे की आमच्या बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य मिशन जीवन उन्नती अभियानांतर्गत जी मशिनरी प्राप्त झालेली आहे ती अतिशय निकृष्ट मशिनरी आहे. 3 वर्षापासून बंद अवस्थेत मशिनरी आहे, तिला म्हणजे चालू पण करता येत नाही. तरी महिलांची फसवणूक झालेली आहे. तरी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी ते अधिकारी लोक जे आहेत ते अतिशय वेगळ्या भाषेत धमकी देतात. तुमच्या बचत गटांचे मानधन वगैरे बंद करू, तुम्हाला कुठलाही शासकीय लाभ मिळू देणार नाहीत असं विचारणा केली असता ते असे उत्तर देतात. तरी आमच्या गावामार्फत आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण गाव आहे, जर ते केले तरी आम्ही पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी राहू. वेळ आला तर आंदोलन सर्व काही उभे करू, त्याच्यासाठी सहकार्य राहील. टेस्ट केल्या, त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठपुरावा केला. त्यांनी वरून ते यांना पाठवलं, मेकॅनिकलला पाठवलं, त्यांच्याकडनं सुधरवले गेले नाही आणि परत अजून तसंच बंद, म्हणजे 2 ते 3 वेळा मशिनरी बंदच झाल्या. आम्ही वारंवार पाठपुरावा केला त्यांच्याजवळ. आम्ही 3 महिला आणि 3 आमचे पुरुष यांना घेऊन ऑफिसात गेलो, तरी पण त्या सरांना सांगितलं की सर आमचे मशिनरी बोगस क्वालिटीचे आहेत. आम्ही मेकॅनिकलांना आमच्या व्यतिरिक्त बोलून दाखवलं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की या मशिनरी पूर्ण लो क्वालिटीचे आहेत. आम्ही या मशिनरींना काही करू शकत नाही, म्हणून तुम्ही आमच्या मशिनरींना काहीतरी इलाज करून द्यावं असं सांगितलं सरांना. पण त्या सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्याकडनं होत असेल ते करून घ्या, नाहीतर तिकडे विकून टाका. मी सांगितलं त्यांना की आम्ही मशिनरी विकायला थोडी बसलेलो आहेत, आम्हाला तुम्ही उद्योग व्यवसाय करण्यासाठी दिलेला आहे, पण आम्ही कशासाठी विकू. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं तुमच्याकडनं जे होईल ते करू शकता. तुमच्या मशिनरीचे पैसे आम्ही देऊन टाकू. म्हटलं सर असं होणार नाही, माझ्या महिला जेवढ्या बी आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते आमच्यापर्यंत आले, त्यांना तुम्हाला न्याय द्यावा लागेल, तो बी शासकीय पद्धतीने. आमची कुठलीही महिला तुमच्याकडनं कुठलीच मागणी करणार नाही. त्यावेळेस ही चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी नंतर आम्ही या कंप्लेंट आमच्या सुरूच होत्या, पाठपुरावा आमचा सुरूच होता. तर त्यांनी नंतर काय केलं, महिलांच्या विरोधात आमच्याकडे पाठवलं, त्यांना बोलायला लावलं. मग ते स्वतः माझ्याकडे न येता महिलांकडे जाऊन त्यांना धमकवलं. त्यांना धमकवल्यानंतर परत दुसऱ्या CRP ताईंना त्यांच्याकडे पाठवलं. म्हणजे ते असे राजकारण खेळतायत. नवीन काही राजकीय लोकांना पाठवतात, त्यांचे फोन येतात. काही संबंधित व्यक्ती जे आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती केलेला आहे. आमची जी पत्रकार परिषदला बी आम्ही वेळोवेळी जे प्रत दिलेले आहेत तीच परत आम्ही कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे हे सगळं आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे. सोनगीर पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे की हा गुन्हा आहे, हा शहर पोलीस स्टेशनमध्येच होऊ शकतो. हा जरी तुम्ही ग्रामीणच्या महिला आहेत, पण शेवटी हा जो गुन्हा आहे हा जिल्हा परिषद अंतर्गत झालेला आहे. तर आम्ही आमच्या परीने जिल्हा परिषदला तुमचं हे पाठवून देऊ. तर मॅडम हा एका नंबरवरून फोन आलेला होता की तुमच्या गाडीचा नंबर आम्ही घेतलेला आहे आणि जर हे प्रकरण जर तुम्ही मागे घेतलं नाही तर कदाचित आम्ही आमच्या पद्धतीने तुमचा कार्यक्रम लावू, अशा प्रकारचा त्यांनी फोन केलेला होता. तो नंबर तो नंबर आहे, तो आदिवासी समाजाचा पोरगा आहे, त्याचं नाव नंबर सगळं आमच्याकडे आहे. आम्ही पण त्या पद्धतीने चौकशीला दिलेला आहे. आमचा कोणाशी काही वैयक्तिक वैर आहे का? आम्ही काय कुठल्या पक्षात काही करणार आहेत का? नाही. आमचा फक्त महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा आहे आणि तो तुम्ही स्वतः शहानिशा करा, म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही बातमी आणलेली आहे. आता तुमचं काम आहे प्रत्येक युनिटला भेट द्या आणि युनिटची तुम्ही बाईट आणा, कुठलं युनिट चालू आहे, कुठलं बंद आहे. आणि आमची मागणी फक्त चौकशी आहे. चौकशीमध्ये गुन्हे जेव्हा सिद्ध झाले तेव्हा गुन्हे दाखल करा असं आम्ही म्हणतोय. पण माझी जी मशिनरी आहे त्याचे मी काढून ठेवलंय. 1,20,000ची मशिनरी माझ्याकडे आहे आणि 6 लाख रुपये माझ्या अकाउंटमधून कट झालेले आहेत. त्याच्यात 60,000 मी भरलेले आहेत आणि शासनाचे होते 5,40,000. जर एका मशीनचा 5,40,000 असेल तर 38 युनिट आणि त्या अभियानामध्ये जे काही आम्ही आता मुद्दे मांडले तर असा जवळजवळ 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही शासनाला दिलेला आहे. हे शासनाचे पैसे आहे, शासनाला त्यांनी परत करावे. जर नाही केलं तर त्यांची संपत्ती जमा करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. आमच्या सोबत कोण ताई येणार आहेत? आम्ही येणार, सर्व येणार आहेत. आम्ही महिलावर अन्याय होऊ देणार नाही. समोर बघा.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. उमेद अभियान हे चांगलं अभियान आहे. त्याला गालबोट लावणाऱ्या, त्याला बदनाम करणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. आमचा उमेद वाचवा, भ्रष्टाचारी हटवा. मशीनची किंमत 6,30,000 रुपये सांगताय, पण आम्ही गावाने सांगतो 1.5 लाख रुपये सोबत याच्यामध्ये यांनी स्वतः 1.5 लाख रुपये स्वतः खर्चाने दिलेले आहेत. म्हणजे शासनाचा पैसा संपूर्ण यांनी लाटून घेतलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे की ऍक्च्युली हीची किंमत 1,20,000 रुपये. आमच्याकडे जे कोटेशन आले यांनी बनवलेच पैसे जास्त आहेत. हो 30,000 रुपये तुमचे जास्त डिमांड काढलेली आहे, लाईटची डिमांड भरलेली आहे. तेव्हा इथं मीटर आलेलं आहे. हे मीटरचं पण भाडं भरावं लागतं. परत ही जागेचं भाडं हे शेड या महिलांनी बनवलेलं आहे स्वतः. ही योजना उद्योजक बनवण्यासाठी दिलेली होती, तर आता ही योजना महिलांना कर्जबाजारी बनवत आहे. आम्ही व्यवसाय चांगला चालेल याच्याने अनुषंगाने आम्ही कॉर्नरवर जागा भाडेतत्वावर घेतली सर. माझी स्वतःची जागा बाहेर होती 100 फुटाची, पण मी ती त्याच्यावर केल्याने व्यवसायासाठी आणि ही भाडेतत्वावर घेतलेली. दर महिन्याला आम्ही 1500 रुपये भाडं भरतोय. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनची किंमत होती 6,30,000 रुपये. त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती. परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनींमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं. काही आमच्याकडे कागदपत्र पण आहे. तर 1,20,000 त्याची किंमत आहे. म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे. हे जे काही या ठिकाणी अफवार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट. कारण की शहर पोलीस स्टेशनच्या पीआयने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिराड आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल. आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार काय छोटा नाही, तर जवळजवळ 40 कोटीचा आहे. याचे संपूर्ण प्रूफ आमच्याकडे आहे. मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी सांगतो की याचे संपूर्ण प्रूफ आहेत, कागदोपत्री प्रूफ आहेत. म्हणून ते कागदोपत्री प्रूफ जेव्हा कलेक्टरांना, एसपींना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना लागतील तेव्हा ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आता याच्यानंतर ज्या मशिनी आहेत त्या मशिनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे. तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे. नमस्कार, माझं नाव भारती किशोर माडी, जय माता दी बचत गट. मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आज विश्वनाथ गावामध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे तो म्हणजे इथं जागेवर ज्या मशिनरी आहेत ते बघून आणि आमच्या ज्या सगळ्या माया भगिनी ज्या आहेत यांच्या सगळ्यांच्या न्यायासाठी आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आमच्या मागण्या आहेत, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या चौकशी व्हावी, चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेल्याच आहेत. 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवस या दिवशी आम्ही सगळ्या महिला, एवढ्या संख्येने ही एका गावाची संख्या आहे, असे आम्ही सगळ्या जेवढ्या महिला आहोत तेवढ्या गावातून सगळ्या महिला येऊन रस्त्यावर उतरणार आहोत आणि 9 ऑगस्ट रोजी आम्ही बिराड आंदोलनाला सुरुवात करू आणि तिथून अमरण उपोषणाला पण सुरुवात करू. जर 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला न्याय मिळालाच नाही तर 15 ऑगस्ट ह्या दिवशी
आम्ही आत्मदहनाचा म्हणजे तुम्हाला आत्मदहनाचा इशारा देतोय की आम्ही आत्मदहन करू जर न्याय मिळालाच नाही तर. महिलांचं आंदोलन करण्याचा कुठलाही उद्देश नाही, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून दुर्दैव आमचं आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे.